वेलकम टू द साल्वी ॲडिट. मित्रांनो, आपण आपल्या पहिल्या व्हिडिओची सुरुवात करूया माझ्या चिपळूणच्या शिमग्यापासून. प्रवासापासून कंटाळून फायनली आम्ही विचार केला आता पेट पूजा करूया एका चांगल्या रेस्टॉरंट मध्ये. आणि जेवढंच ते हॉटेल सुंदर होतं तेवढंच त्याचे होणारी स्वभावने छान होते. मग काय, आम्हाला फक्त मिसळ पाववरच ताव मारायचा होता. मेनू बघून मन एकदम तृप्त झालं. पहिला आम्ही मागवले मस्त गरमागरम पोहे, ते पण शेंगदाणे टाकून. त्यानंतर आम्ही विचार केला चला आता वडे उसळ खाऊ मस्त गरमागरम. आणि त्यानंतर माझ्या मुलींनी ठरवलं की चला आता कुरकुरीत खेकडा भजी खाऊ. आणि त्याबरोबर मस्त होता अद्रक चहा. नाश्ता करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. 5 तासाचा प्रवास असून देखील आमचा प्रवास आरामदायी झाला. ऑल थँक टू टाटा निक्सॉन. खेड येथील कशिडी घाटातील सुंदर अशा श्री स्वामी समर्थ मठात आलो. मठात खूपच पॉझिटिव्ह एनर्जी होती. स्वामींची मूर्ती खूपच सुंदर आणि तेजस्वी होती. सहपरिवार सोबत दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटले, मन तृप्त झालं. मी हे मठ हायली रिकमेंड करते कारण इथला निसर्गही खूप सुंदर आहे. आता बघूया कापसाळ गावातील गावकऱ्यांनी केलेली सुंदर अशी पालखी सोहळ्याची सजावट. गावी आलो आहे आणि नातेवाईकांसोबत गपशप होणार नाही असं तर होणार नाही. मग काय, आता रात्रभर चहा नाश्ता, जुन्या आठवणींनी वेळ कधी गेला कळलंच नाही. कापसाळ मध्ये शिमगा म्हणजे एक वेगळाच आनंदाचा सोहळा असतो. गावातील सर्व कुटुंबातून निदान एक मानकरी पूर्ण दिवस पालखी सोहळ्यात सहभागी असतो. पूर्ण दिवस रात्र पालखी नाचवून आणि प्रत्येक घरोघरी जाऊन सुद्धा सर्वांचा उत्साह तेवढाच असतो. याला म्हणतात खरी श्रद्धा आणि खरी भक्ती. जवळजवळ 125 ते 150 किलो आमच्या देवीची चांदीची पालखी शिमगा निमित्त सर्वांच्या घरी दर्शन देते. हा सोहळा जवळजवळ 15 दिवसाचा असतो. दरवर्षी सर्व गावकरी चाकरमणी खूप उत्साह, जल्लोष आणि श्रद्धेने या सोहळ्यात सहभागी होतात. श्री सुकाई, श्री सोलजाई, श्री वाघजाई व श्री कालकाई देवीचे दर्शन सर्व गावकरी भक्तिभावाने घेतात. गावचे घर म्हणजे मातीचा सुगंध, निसर्गाच्या कुशीतली शांतता, कौलारू छप्पर आणि प्रेमाचा गोडावा देणारे हक्काचे ठिकाण आहे. पालखीचे स्वागत सगळ्यांनी ढोल ताशाने केले आणि मग एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. या वर्षी मला भाग्य लाभलं, आमच्या घरी पालखी आणण्याची संधी प्राप्त झाली. अतिशय सुंदर आणि आकर्षक पालखी आमच्या घरी आल्याने घरातील वातावरण प्रसन्नमय झाले. आमच्या कुटुंबातील सर्वांनी पालखीचे पाद्यपूजन केले. मी, माझे पती आणि माझ्या मुलींनी मिळून खणा नारळाने, साडी चोळीने चारी देवींच्या ओट्या भरल्या आणि मग आम्ही त्यांना नैवेद्य दाखवला.
मग आमच्या घरातल्या सगळ्या सुहासिनींनी मिळून देवीच्या मान पान करून ओटी भरली. काही वेळ आमच्या घरात पालखी विराजमान होते. त्या काळात सर्व भाविक आमच्या घरात महाप्रसादाचा लाभ घेतात. आमच्या घरातील महाप्रसाद झाल्यानंतर पालखी वाडीतील इतर घरांना भेट देते. अराउंड 4-5च्या दरम्यान शिमग्याचा सोहळा सुंदरपणे पार पडला. मग आम्ही थोडा फ्रेश होऊन कोल्हापूरसाठी प्रवास सुरू केला. चिपळूणला आलो आणि एस टी स्टँड समोरील अरुण उपहारगृहामध्ये थालीपीठ नाही खाल्लं असं कसं होणार. गरमागरम वडे आणि चहा पिऊन संध्याकाळी 7 वाजता आम्ही निघालो. रात्री 10 वाजता कोल्हापूरमध्ये आम्ही तांबडा आणि पांढऱ्या रस्साच्या डिनरचा स्वाद घेतला. आय होप तुम्हाला आमचा हा फर्स्ट व्हिडिओ आवडला असेल. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा सो दॅट तुम्ही आमचे पुढचे देवदर्शनाचे काही व्हिडिओज मिस नाही करणार. ओके, बाय.